बोलतो मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आहे 22 जानेवारी आणि बाप्पांचा बर्थडे. तर मी तुम्हाला चारकोप मधले सगळेच बाप्पांचे दर्शन दाखवणार आहे. तर तुम्ही एक्सायटेड आहेत की नाही हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर चला मग बघूया. तर आत्ता मी आलो आहे कांदिवलीचा श्री बघायला. ओके, तर भाई साहेब इकडून बाहेर पूर्ण मी तुम्हाला याचं लोकेशन वगैरे मॅपची लिंक पण तुम्हाला सगळं देतो, तर ते तुम्ही चेकइट आउट करा. तर बघूया की आजचा व्लॉग आपला किती स्पेशल होतोय. एक्सायटेड आम्ही एवढे लेफ्ट राईट घेतलंय भाई. मी म्हणेन की तुम्ही ना ट्रेनने ट्रेन तर आता इकडे जाऊया. भारी भाई, एक्सायटेड आहे. पूर्ण एंट्री आहे. एक्सायटेड आहे भाई. एक नंबर. बेस्ट आहे भाई, बेस्ट आहे. पहिलाच दिवस आणि रश भाई, रश. भाई साहब बेस्ट. मी जेव्हा आगमनाला चाललेलो तेव्हा भाई फुल एकदम धुमाकाळ घातलेला आणि आत्ता पण भाई बाप्पांचा फेस बेस्ट आहे. प्रमाणे भाई आपलं कांदिवलीच्या श्रीचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण बघूया की आता आपल्याला कोणता बाप्पांचं दर्शन घ्यायचं, कारण की आम्ही लाईव्ह राईट लेफ्ट म्हणून दमलोय भाई, खूप दमलोय. गुगल बाबा बोलतोय इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा, तेच चालू आहे आमचं. तर बघू आता कांदिवलीचं श्रीचं झालंय. हा गेट आहे पूर्ण प्रॉपर, आणि इथून जर तुम्ही आतमध्ये गेलात तर तिकडे तुम्हाला दिसेल कांदिवलीचा श्री. प्रकारे आता आमचं कांदिवलीच्या श्रीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय सम्राटला. म्हणजे आम्ही आता ना मॅपच फॉलो करतोय ना, मॅपच फॉलो करतोय, कारण की मॅप शिवाय आमच्याकडे काय पर्याय नाहीये, कारण की आम्हाला माहितीच नाही इकडचं जास्त काय. तर बघूया, चल मॅप जिंदाबाद. आणि मी पूर्ण लोकेशनच्या लिंक वगैरे तुम्हाला देतो, तुम्ही डोंट वरी राहा, कारण की आम्ही स्वतः इथे शोधतोय की कुठे नक्की बाप्पांचं मंडप वगैरे आहे ते. ओके, लेफ्ट लेन आहे. मॅप जिंदाबाद ब्रो. तिकडे तुम्हाला होल्डिंग दिसतील ना, लाईक असे पुढे बघा, पुढे अशा होल्डिंग, तर तिकडे थांबा. ओके, तिकडे बाप्पा नक्कीच असणार आहे. आता इकडे पण असणार आहे, तर इधर भी देखेंगे. मला आठवतंय गेल्या वर्षी मी आलेलो इकडे, तर मला थोडं आठवतंय. इथे पुढे लेफ्ट मध्ये राईट मध्ये, हा इकडे पुढे सम्राट आहे, इथे सम्राट आहे. हा सम्राट आहे. हा भाई साहेब दिसला. हे बघा
चारकोपचा सम्राट समोरच आहे, समोरच आहे. अशा होर्डिंग दिसतील तिकडे थांबायचं. बरोबर मॅप दादाने प्रॉपर आणला आपल्याला. एक नंबर. भाई साब, मी आहे आता चारकोपच्या सम्राट समोर आणि खरंच तेजूकाईच्या आठवणीमध्ये बेस्ट. हा त्याच प्रकारे भाई आमचा चारकोपचा सम्राट झालेला आहे. बघून बेस्ट. इथे पूर्ण ना जत्रा लागते, इथे पूर्ण जत्रा लागते. बेस्ट आहे भाई. याचप्रमाणे चारकोपच्या सम्राटचं आपलं दर्शन झालेलं आहे. बेस्ट. काय बोलायचं? बेस्ट एक नंबर आहे. कधीच बघितलं नव्हते एवढे गणपती महागीमध्ये होते. मागी गणपती म्हणजे ते बोलतात की मागी गणेशोत्सव मध्ये मी एवढे गणपती बघितले नव्हते, जे की माझ्यामुळे त्यांना बघायला भेटतात आज. गोट गोट बारीक मजा आली. इथेच पुढे आलात तर बघा विघ्नहर्ता पण आहे. विघ्नहर्ता आहे की या गल्लीत आहे. इकडे हा वाला झाला आपला सम्राट, इकडे या साईडला चिंतामणी आहे आणि या साईडला चारकोप आहे. हा हे बघा इकडे सम्राट आहे. ओके, 2 गेट आहे त्यांचे. हा एक गेट आहे सरळ सरळ आपल्याला सरळ, हा एक गेट आहे. तिकडे समोर गणपती तो गेट आहे. आता आपण चाललोय विघ्नहर्ताकडे. ते होर्डिंग्स बघायचे. होर्डिंग्स कुठे? थांबायचं, काही असू दे थांबायचं. 1 मिनिट बघू द्या. हा नाही हा चलो देखते. हा चलो बघा असं थांबवलं लागतं. हा नाही चल रहा है. वाटत तर नाहीये, बघूया. तिकडे आहे काहीतरी आहे. छोटा बाप्पा आहे वाटतं. काय आहे? स्वामी भाई ते आय गेस काहीतरी वेगळं होतं ते. ओके, ते हे होतं वाटतं साई लीलाचं आपलं हे होतं, भजन वगैरे असतं तिकडे. असं बघत राहा. तरी मी मॅपचं लोकेशन तुम्हाला देतो, तुम्ही तसं चेक आउट करा. आता आम्ही पुढे चाललो. विघ्नहर्ता पुढे आहे आणि विघ्नहर्ता आणि परमेश्वर पण तिकडेच आहे, पण परमेश्वर दुसऱ्या साईडला आहे तेवढं मला आठवतंय. हा भाई ये देखो हा इधर आहे. हा दिसला सब पुढेच आहे विघ्नहर्ता. हा ये देखो चारकोपचा विघ्नहर्ता. एकदम 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 आतमध्ये. कारण की गेल्या वर्षी मी जेव्हा ना मी हे पूर्ण चालत एक्सप्लोर केलंय आणि ह्या टायमाला म्हटलं की चल भाई जिजूंना घेऊन जाऊ आपण. तर मग जिजू आले. हे पूर्ण मी एवढं चालत गेलोय. मॉर्निंगला काहीतरी मी 10 वाजता आलेलो आणि संध्याकाळी मी 4 वाजता गेलेलो. गाडी असण्याचा हा फायदा आहे भाई. हे आलो आता पण विघ्नहर्ताकडे.
विघ्नहर्ताचा पूर्ण हे आहे, मंडप आहे. आणि परमेश्वर आहे ना त्या साईडला तिकडे बसतो. इकडून असेल आहे गेस रोड, बघूयात. महाराज आपले आहे तिथे, बघूया विघ्नहर्ता. ओ भाई साहब, एक नंबर. काय बोलता फेसबद्दल? चिंतामणी ह्या वर्षीचा फेस मी आगमनालाच बघितलं आणि असं झूम मध्ये बघितलं, म्हटलं बेस्ट. भारी एकदम. चलो अभी नेक्स्ट बेस्ट डू विजिट केला आम्ही फोटो. डू विजिट भारी आहे पूर्ण एकदम. चिंतामणीचा गेल्या वर्षीचा फेस जसा होता ना तसा तुम्हाला वाटतोय की नाही मला नक्कीच कळवा, कारण की आम्हाला तर वाटत आहे. हा तर आता आम्ही चाललोय परमेश्वर वगैरे त्या साईडला येतो. आता तिकडे जाणं डिफिकल्ट आहे, बघूया. चालत जायचं तिकडे. चालत कशाला बघूया. आहे श्री विघ्नहर्ता चारकोपचा आणि तिकडे समोरच आहे परमेश्वरच असणार आहे तो, बघूया. पण तिथे ओम नम पार्वती पते हर हर महादेव लिहिलं. नक्कीच गणपती आहे की काय काय माहिती, बघूया तिकडे. ते नाहीये, ते काहीतरी वेगळं आहे. ह्याच साईडला आहे कुठेतरी. खरं भाई, मैप है तो सब है, मैप नहीं है तो कुछ नहीं है. इकडून असलं पाहिजे. इथून इधर से जा सकते क्या? गई ती गाडी. हा चलो इथं विघ्नहर्ताच्या इथूनच आम्ही गाडी घेतली आणि आता आम्ही चाललोय परमेश्वरकडे. मग परमेश्वर नंतर आमचे 2च गणपती उरतील, चारकोपचा राजा आणि चारकोपचा चिंतामणी. मग पहिला चारकोपचा राजा बघणार आणि मग चिंतामणी. स्ट्रेट भाई. रस्ते भारी आहे तिकडचे ना, घर भारी आहेत वरून. घर भारी आहे तिकडचे. चारकोपचा परमेश्वर आहे बघा, इकडेच होर्डिंगच आहे. हा हो मी बोललेलो ना तुम्हाला तिकडे. हाँ मिस आउट हो गया था ना, वही है. इकडे समोरच बघा, या गल्लीमध्येच आहे. हा समोरच आहे चारकोपचा परमेश्वर. म्हणजे यांचे होर्डिंग्स वगैरे बाकी अजून झालं नाहीयेत. मग तुम्हाला नक्कीच कळेल. बरोबर आलं, काम चालू. चारकोपचा परमेश्वर. कॉन्सेप्ट भारी होते यांच्या, म्हणजे फिनिशिंग आहे ना, फिनिशिंग भारी होती.
वाटतं टिश्यू पेपर म्हणजे असं बघताना वाटतच नव्हतं की टिश्यू पेपरची आहे. आमचा पायगुण भारी भाई. आम्ही बघतोय आमचा पायगुण भारी आहे ना. गाडी पण किती लागल्या. म्हणजे आम्ही जिथेही जातो तिथे गर्दी एवढी वाढते ना, नंतर आमचं होतं की अरे यार शॉर्टच काढला नाही, अरे यार इंट्रोडक्शनच काढलं नाही हा. मग आम्ही आता डिसाईड केलं की पहिला गेलो ना की पहिला तिकडे इंट्रोडक्शन काढा, राईट घ्या, पहिला तिकडे इंट्रोडक्शन काढा आणि मग त्यानंतर व्हिडिओ वगैरे काढू आपण. कारण की जसं आम्ही एंटर होतो तशी गर्दी. जसं आम्ही इकडे गेलो, कुठे गेलेलो, चारकोपचा श्री विघ्नहर्ताबाई, तिकडे गेलो ना, तिकडे पण गेलो तेव्हा गर्दी नाही. जसं आम्ही स्टेजवर चढलो, शॉर्ट्स वगैरे काढले, म्हटलं चला आता इंट्रोडक्शन, पब्लिक. आता आपण चाललो आहोत कुठे माहितीये, आपला लालबागचा राजा बघायला, म्हणजे चारकोपचा राजा. त्यानंतर मग आपण चिंतामणी बघायला जाऊ. चिंतामणी मला बघण्यात मी खूप एक्सायटेड आहे, कारण की बाप्पा आहेत ना, बाप्पांच्या इकडे ना, इकडे वरती डोक्यावरती मुकुटावरती देवी आहे आणि ते मला बघायचंय. आणि एका पोराने वाटतं एडिटिंग केलेली की नाही केलेली मला माहिती नाही, बट जे डोळे आहेत ना बाप्पांचे ते एकदम असे घारे, राईट. तर बघूया. तुम्ही आतापर्यंत जर ब्लॉग बघितला असेल, आवडला असेल तर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, एक ब्लॉग जाऊन तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि आता बघूया, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण दाखवतोय की आम्ही स्ट्रगल पण करतोय शोधण्यासाठी. हा, असं नाही की भाई पूर्ण स्क्रीन दाखवतोय की नुसतेच बाप्पा, म्हणजे की इकडे हा मंडप आहे तिकडे नाही. भाई दाखवलं पाहिजे की आम्ही एका व्हिडिओसाठी किती स्ट्रगल करतो. कारण की आम्ही जाताना इकडूनच गेलो तेव्हा ही होर्डिंग लागली नव्हती, म्हणून आम्हाला परत यावं लागतं. आणि आता कळते की अरे इथे परमेश्वर आहे. मी गेल्या वर्षी इथूनच सगळं चालत केलेलं, बट एवढं मेमरी शार्प नाही ना. इथे मला माझा सबस्क्रायबर पण भेटलेला गेल्या वर्षी, छोटू होता. तो मला बोलला दादा ब्लॉग काढतोय, म्हटलं हो ब्लॉग काढतोय. तर मग तेव्हा जाईने मग माझं चॅनल घेतलं. आता आपण चाललोय राजाकडे, मग राजानंतर आपण चिंतामणी, मग चिंतामणी नंतर कांदिवलीचा राजा आहे तो पूर्णपणे लालबागचा राजासारखा दिसतो. मी ह्याच्यावरती बघितला तोही बघ. होर्डिंग्स बघा, फक्त होर्डिंग्स. हे बघा पुढे होर्डिंग्स लावलेत. ही आहे सम्राटची होर्डिंग, पुढे आहे विघ्नहर्ताची होर्डिंग. आपला पक्ष होर्डिंगचा लक्षात ठेवा. हे नाही, हे काय वेगळंच आहे. नाही चलो चले गे, देखते ना क्या है. बाप्पाई आहे भाई. अजिंक्य मित्र मंडळ मागे गणेश जयंती उत्सव. आय गेस इकडे काहीतरी मंदिर आहे वाटतं. ठीक आहे, तो तिकडे ना ते मंदिर आहे. ओके, बाप्पांचं. तर होर्डिंग पण बघा, पण सगळं बघा नीट की कसल्या होर्डिंग्स आहेत, नाहीतर आमच्यासारखे फिराल. म्हणजे हे मी कट सुद्धा केलं असतं, पण आम्हाला रिअलिस्टिक दाखवायचंय की आम्ही किती शोधतोय. मजा येते, म्हणजे असं मजा येते. हा, गेल्या वर्षी मी गेलेलो आतमध्ये, तिथे मंदिर आहे बघ. इथूनच पुढे गेलात ना तर चिंतामणी आहे, चारकोपचा चिंतामणी. इकडे इधर से जाना अपने को अंदर. हा, अशा गल्ल्या आहेत. आता पुढून आहे ना आम्हाला राईट घ्यायचा, नुसता राईट लेफ्ट भाई. कर दमलो मी राईट लेफ्ट घेऊन. हा, पण जेव्हाही आम्ही मंडपात जातो ना भाई, बाप्पांचा चेहरा बघून आमची सगळी थकावट जाते. मी अजून जेवलो नाहीये, जिजूंनी अजून काय खाल्लं नाहीये, आणि वाजलेत 4:30. हा, आला इथे गाडी थांबा, समोरच आहे राजा. जीजू ढूंढ रहा है, बेटा राजा की तरह दिख रहा है, मैदान के अंदर आहे. प्रमाणे आपला मॅप दादाने आपल्याला खूप सुखरूप पोहोचवलं आहे. तुम्ही पण येत असाल तर गुगल मॅपला डाउनलोड करायला विसरू नका. प्रमोशन नहीं कर रहे हम लोग भाई, बट गूगल दादा इज ऑलवेज हेल्प यू. समोर आहे आपला चारकोपचा राजा. एक्साइटेड. गर्दी ना. ओ मुंबापुरी सजली. लाईन आहे वाटतं भाई, लाईन आहे तिकडे दिसलं ते बघा, तिथे त्या साईडला. जर तुम्ही यायचा विचार करता तर अर्ली मॉर्निंग या, आफ्टरनून मध्ये
आफ्टरनून मध्ये आलं तरी चालेल, बट इव्हिनिंगला नका येऊ, कारण की इव्हिनिंगला खूप गर्दी असते, लाईन असते. इथे जत्रा वगैरे लावली पाहिजे ना भाई, मजा आहे. ओ भाई साहब, फुल इथूनच दिसतोय गणपती. तो बघा दिसला, दिसला. ह्याच्यात नाही दिसणार तुम्हाला. लाईन तो है, लाईन तो है भाई, राजासाठी लाईन असणारच. काय भाई बसलेत बघ ना गोष्ट, एकदम सही सही. पहिलं आणि यांच्याकडे ना एक युनिकनेस असतो, हे लोक आहेत ना पाळण्यामध्ये ना आपलं बाल गणेश ठेवतात पाळण्यामध्ये. बेस्ट, भारी ते. काय आवडलं? ओबे लालबागचा राजा आहे. आणि अजून अजून त्यांचे डोळे आणि हे नवीन पाळणा. तर मग इकडे ना चारकोपच्या राजाकडे ना दरवर्षी ना म्हणजे पाळण्यात आहे ना गणपती बाप्पांची म्हणजे ना अशी बाल मूर्ती असते, तर ती तुम्हाला मी दाखवतो. आता जरा गर्दी आहे, आमचा पायगुण आमचा पायगुण चांगला आहे म्हणून इकडे खूप लोक आलेत, गर्दी वाढली. तर आता आम्हाला थांबावं लागेल जरा, तोपर्यंत आम्ही राजाला बघून घेतो. चलो, आता आमचा लास्ट बाप्पांचं दर्शन उरलेलं आहे, तो म्हणजे चिंचपोकीचा चिंतामणी बोलणार होतो मी. चारकोपचा चिंतामणी, तो बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे खरं. आहे का? हाय थोडीफार आहे. एक गणपती एनर्जी आहे. माझा तर सर बोलतोय, माझं आता डोकं पकडायला लागलंय. बघूया, काय नाही, हिंमत हारायची नाही मला. ह्याच्यानंतर अजून एक शूट करायला जायचंय, प्रतीक्षानगरला जायचंय मला. भंडाऱ्याला पण जाणार आहे मी आज. जायचं भंडाऱ्याला, बघू. मम्मी बोलली की 6 पर्यंत फोन कर, की घरी जेवणार आहेस की भंडाऱ्याला जाणार आहे. जाऊया भंडाऱ्याला, मी तर जातो. चाललाच. तुम्हाला घरी जायचंय ना? हा ठीक आहे ना, भंडारा खाऊन जावा. कधीच्या काही भेटतो रे भंडारा, मजा येते भंडारा खायला. तुम्ही खाल्लाय की नाही मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा बाई. आणि हो, कधी येत आहे तुम्ही गणपतीचं दर्शन करायला? लवकरच या. चला आता आपण जाऊया चिंतामणी बघायला. चिंतामणी. आता आपण चाललेलो आहोत लास्ट गणपती चारकोपचा, तो खरा आहे चारकोपचा चिंतामणी. तो पण स्ट्रेटच आहे. ह्या सगळ्या बाप्पांची मी तुम्हाला ना मॅपचे लोकेशन देणार आहे, तर तुम्ही चिंता करू नका त्या गोष्टीचा. ओके, हे बघा आता इथे आम्ही पोहोचलेलो आहोत, इकडे चारकोपचा चिंतामणी. आपल्याला चारकोपचा पेशवा भेटला, तर आपण पेशवाला भेटून येऊया. ह्याच्यानंतर आपण, ओ भाई साहब, चारकोपचा पेशवाच राहिला ना आपला, चारकोपचा पेशवा. हा, चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा चिंतामणी बाकी पुढे. किधर आहे त्याच्या आतमध्ये असेल. हा, आतमध्ये. विसरूनच गेलो भाई, सॉरी हा भाई, मनापासून सॉरी. इकडे जत्रा पण लागते, पूर्ण जत्रा वगैरे लागली. जत्रा आहे भाई, जत्रा. चला जत्रा वगैरे. चारकोपचा पेशवा भाई, उकडीचे मोदक स्टॉल अजून चालू नाही उकडीच्या मोदकचं, नंतर आपण खाल्लं असतं. दाखवतो तुम्हाला, कॅमेरा नाही बंद करत. उकडीचे मोदक आहे म्हटलं चालू असतं तर नक्कीच खाल्लं असतं. तांडव टी कंपनी, वामन हरिपेटे भी आहे भाई इथे. सही आहे. गर्दी आमचा पायगुण. आता बघ अजून बोलतो. गर्दी आहे भाई, गर्दी.
पेशवा भाई, पेशवा काय डेकोरेशन आहे भाई, आणि बसलेत बघ कसे. एकदम वॉर्म, एकदम वॉर्म, एकदम असं शांत शांत. एकदम शांत. एक गोष्ट, ते लोक फक्त 2-2 जणांना पुढे पाठवत आहेत. कळलं? बेस्ट बेस्ट मॅनेजमेंट. मला इथून जायचं मन नाही करत आहे. हा, मला इथून जायचं मन नाही करत आहे. भाई साहेब, काय काय डेकोरेशन आहे भाई त्यांचं. एकदम वॉर्म आहे, एकदम वॉर्म. भारी. एका व्हिडिओसाठी आहे म्हणजे एक नाही नाही. हां, एक्झिट वरून. हां, ठीक आहे. एनिथिंग फॉर मंडल. चांगलं आहे डेकोरेशन, युनिक आहे. युनिक आहे भाई, आणि बेस्ट होतं भाई. मला जाम आवडलं. आम्ही तर दुसऱ्यांदा गेलो कारण की मला ना ती व्हिडिओ शूट करायची होती आणि मी पाया सुद्धा नाही पडलो. तर मग भाई मी परत लाईनीत लागलो आणि दर्शन घेतलं आणि व्हिडिओ वगैरे काढली. बेस्ट मुमेंट. हा, आणि भाई हे लोक जे आहेत ना मंडळवाले, त्यांनाही सॅल्यूट भाई. एकदम असे 2-2 जणांना सोडतायत. हा, 2-2 जणांना सोडतात दर्शन घेण्यासाठी. काय घाई नाही, काय नाही, मजा आली. चारकोपचा पेशवा, डू विजिट भाई, डू विजिट. रिस्पेक्ट आहे भाई. बेस्ट बेस्ट. भारी वाटलं मला, लय भारी वाटलं. यांची कॉन्सेप्ट लय भारी होती. मजा आली मला. म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही डू विजिट केलंच पाहिजे चारकोपचा पेशवा. हा, म्हणजे आमच्याकडून जरा मिसच झालं चारकोपचा पेशवा, पण मी म्हणेन की तुम्ही नक्कीच या, खरंच नक्कीच या. आणि म्हणजे का मी एवढं बोलतोय माहितीये, कारण की इकडे आल्यानंतर राईट भाई इकडे आल्यानंतर ना धक्काबुक्की नाही, काहीच नाही. असं दुसऱ्यांच्या मंडळात पण नाही असं, बट इकडे ना मनसोक्त दर्शन करायला भेटलंय भाई. या लोकांचे जे होते ना डेकोरेशन, मला लय आवडलं भाई. 2दा गेलोय मी, 2दा गेलोय. 2दा गेलोय. आपले 6. आता आम्ही चारकोपचा चिंतामणी फायनली बघायला चाललोय, पण इथून आम्ही घरी जाणार आहे भाई. डू विजिट. आणि पेशवावाल्यांना भाई सॅल्यूट. त्यांचे जे मंडळवाले आहेत त्यांना खरंच सॅल्यूट. ऑर्गनाइज लय भारी केलं. बेस्ट. आता ह्याचप्रमाणे आपण चिंतामणीला पोहोचलो. इकडे 5 मिनिटाच्या अंतरावरती चारकोपचा चिंतामणी. फर्स्ट रिॲक्शन इज लाईक वाव, बेस्ट. तुमचे रिॲक्शन? श्री गणेश स्तोत्र. म्हणजे इकडे मागे ते आहे पूर्ण, वरती नारायण आहेत, बाजूला रिद्धी सिद्धी आहे, आणि जे मध्ये पार्वती दादा बोलला
भाई एवढी भारी मूर्ती आहे ना बाप्पांची यार, खरं मी आगमनाच्या दिवशी बघितलेली, बेस्ट, भारी. तो घर पे जाने का मन ही नहीं कर रहा है. करते थोडा थोडा. भाई खरंच नाही घरी जायचं मन करत आहे. एवढ्या भारी बाप्पांच्या मूर्त्या आहेत हा, खरं भाई. मूर्तिकारांना लिटरली भाई सल्यूट आहे, सल्यूट भाई. काय कला आहे त्यांच्या अंगात. बस बाप्पांच्या एका हातात ते ना काय ते दन आणि भाई मोदक. आयडिया भाई, आयडिया. बेस्ट. रिएक्शन बघा भाई, बेस्ट आहे. घर पे तो जाना पड़ेगा. घर पे मेरे को ठाणे जाने का. भाई बेस्ट आहे, बेस्ट आहे. हे आहे चारकोपचा चिंतामणी भाई, बेस्ट. आवडलं भाई. भाई रिस्पेक्ट चारकोप वाल्यांना भाई, रिस्पेक्ट आहे, रिस्पेक्ट आहे भाई. गेल्या वर्षीची मूर्ती पण एवढी बेस्ट होती ना ही वाली, बेस्ट. आणि ह्या वर्षीची तर भाई फुल फायर भाई. चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा चिंतामणी बेस्ट आहे. म्हणजे सगळ्याच मंडळाच्या बाप्पांच्या मूर्ती लय भारी होत्या, बट माझी आवडती चारकोपचा चिंतामणी, पेशवा. आणि तुमचा? सगळे गणपती. बायच आहे. मी पण बोलतोय की मला ही सगळेच आवडले, बट वेर आय वॉन्टेड टू स्टे मोर टाइम, बेस्ट. सगळेच, मला पण सगळेच आवडले. सगळ्या मूर्तिकारांना भाई सल्यूट, सल्यूट, सल्यूट भाई. मानाचा त्यांना मुजरा. खरंच काय कामं केलेत हा. आणि भाई पेशवाच्या इथे त्या लोकांनी डेकोरेशन काय केलंय ते माझ्या डोक्यातून बेस्ट. मजा आली, मजा मजा. तर ह्याचप्रमाणे आपले सगळे गणपती बाप्पा बघून झालेले आहेत. तर ह्या सगळ्या बाप्पांची मी जागेची लोकेशन देतो, तुम्ही जाऊन चेक इट आउट करा. लवकरात लवकर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर या आणि हा ब्लॉग तुमच्या फॅमिलीला पाठवा, तुमच्या मित्र मैत्रिणी बहिणी सगळ्यांना पाठवा आणि त्यांना घेऊन या चारकोप मध्ये आणि हे गणपती बाप्पांचे दर्शन करा येऊन इकडे. आणि कमेंट मध्ये अजून गणपती बाप्पांचे लिस्ट असतील मंडळाचे, तेही मला पाठवा, जेणेकरून विल ट्राय टू गो देअर. ओके. तर मग हा ब्लॉग मी इकडेच एंड करतोय, कारण की आता परत आम्हाला 2 तासाची ट्रॅव्हलिंग करून मुंबईला जायचंय. तर मग तुम्ही स्टे ट्यून राहा असंच नवीन ब्लॉग साठी. आता आम्ही इकडे स्टॉप करतोय हा ब्लॉग. जर आम्हाला पुढे कुठे गणपती बाप्पा भेटले तर आम्ही तिकडे थांबू, तुम्हाला दाखवूच. तर मग त्यासाठी अजून नवीन ब्लॉग साठी स्टे ट्यून राहा, तुमच्या फॅमिलीला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका चॅनलला. तर चला, सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाय. दिवस संपला बाई.